15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक। 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होतं तर 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो। 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो, त्याला ध्वजारोहण अर्थात फ्लॅग होस्टिंग म्हणतात। तर 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो, फक्त दोरीने ओढून झेंडा फडकवला जातो, त्याला फ्लॅग अनफर्लिंग म्हणतात। 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला, म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात। तर 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच, पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्य घटना अस्तित्वात येईपर्यंत 2.5 वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चाललं। याचं प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणूनच त्याला झेंडा फडकवणं असं म्हणतात।